श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या इच्छा सर्व पूर्ण होत हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 20 मार्च स्वामी समर्थ महाराज यांचा प्रगट दिन सोहळा आहे. ज्यांना जमेल तितकी जमेल तेवढी सेवा करायची आहे. ज्यांना कोणाला आपली इच्छा पूर्ण करायची आहे त्यांनी संकल्पयुक्त सेवा करायची आहे, किंवा ज्यांना कोणाला फक्त स्वामींनी आपल्याला भरपूर काही दिलं आहे म्हणून त्यांचं ऋण फेडण्यासाठी ही सेवा करायची आहे. या सेवेचं आपल्याला सोनं करायचं आहे. तर ही अशी कोणती सेवा करायची आहे ज्या सेवेने आपल्याला भरपूर काही मिळणार आहे. आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती इच्छा लवकर पूर्ण होणार आहे. आपल्या नशिबात ज्या काही गोष्टी नसतील त्या गोष्टीसुद्धा आपल्याला या सेवेने मिळणार आहेत. तर त्याबाबतची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असताल आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. 20 मार्च 2026 या दिवशी आहे आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन सोहळा. आणि या प्रकट दिन सोहळ्याच्या निमित्ताने आपल्याला आपल्या स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. तर ही सेवा 28 फेब्रुवारीपासून आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे. या सेवेला आपल्याला सुरुवात करायची आहे. तर ही सेवा आहे 21 दिवसांची. 21 दिवसांचं आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. आता हे पारायण कसं करायचं तर पहा, आपल्याला ही 21 दिवसाची सेवा असणार आहे. 21 दिवसात आपल्याला 21 श्री स्वामी चरित्र सारामृतचे 21 पारायण करायचे आहेत. या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत आणि हे 21 अध्याय आपल्याला रोज एक वेळा वाचायचं आहे. असं करून आपल्याला रोज एक पारायण आपल्याला पूर्ण करायचं आहे. 21 दिवस रोज एक पारायण करून आपल्याला हे 21 पारायण पूर्ण करायचे आहेत. आता आपल्याला पारायण करण्याच्या अगोदर म्हणजे आदल्या दिवशी 27 फेब्रुवारीला आपल्याला तुमच्या जवळपास जे काही मंदिर, मठ किंवा केंद्र असेल तर तिथं जाऊन तुम्हाला खडीसाखर आणि नारळ ठेवायचा आहे. तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती स्वामी महाराजांना सांगायची आहे. आणि तुम्हाला असंही सांगायचं आहे, जी मी ही सेवा करणार आहे ती सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या, असं स्वामी महाराजांना विनंती करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला 28 फेब्रुवारी रोजी ह्या पारायणाला सुरुवात करायची आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला दिवसातून एक वेळ तुमची निवडायची आहे. जर तुम्ही 28 फेब्रुवारीला हे पारायण सुरू करणार असताल तर त्या दिवसभरातली एक वेळ निवडायची आहे. आणि त्या एका वेळेसच बसून, एका जागेवरच बसून, म्हणजे तुमच्या घरात जे देवघर असेल तर त्या देवघरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती किंवा स्वामी महाराजांचा फोटो असला पाहिजे. त्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसून तुम्हाला हे पारायण वाचायचं आहे. बघा, दिवसातली कोणतीही, सकाळ, दुपार, संध्याकाळ कोणतीही एक वेळ निवडू शकता आणि या एका वेळेमध्ये तुम्हाला हे पारायण वाचायचं आहे. आता जर तुमचं लहान बाळ असेल आणि तुम्हाला हा एका वेळामध्ये वाचता येत नसेल तर तुम्ही सकाळ किंवा संध्याकाळ, सकाळ किंवा दुपार अशा 2 वेळेला तुम्ही हे पारायण वाचू शकता. पण जर तुम्ही तुमच्या इच्छेसाठी ही संकल्पयुक्त सेवा करणार असताल तर तुम्हाला एकाच बैठकीमध्ये हे पारायण वाचायचं आहे. आता याचे काही नियम आहेत. तुम्हाला या 21 दिवसांमध्ये मांसाहार अजिबात करायचा नाही. मांसाहार करणं वर्ज्य असतं. त्यानंतर ब्रह्मचर्य आलं तर तुम्ही ब्रह्मचर्या पाळली नाही तरी चालेल, कारण काही लोक किंवा काही जी सेवा करणार आहेत तर ती संतती प्राप्तीसाठी ही सेवा करणार असतील तर तुम्ही हा नियम पाळला नाही तरी चालेल. आता परान्न खायचं नाही. परान्न खायचं नाही म्हणजे दुसऱ्याच्या घरचं, कोणाच्याही घरचं खायचं नाही. तुम्ही माहेरी जाऊन सुद्धा हे खाऊ शकत नाही. पण अशी अचानक वेळ आली की तुम्हाला तातडीने कुठेतरी लग्न समारंभाला
किंवा बाहेर कुठेतरी जायचं असेल आणि त्याला काही पर्याय नसेल तर तुम्हाला जेवणाच्या अगोदर 3 वेळा गायत्री मंत्र बोलायचा आहे आणि नंतरच तुम्हाला हे जेवण ग्रहण करायचं आहे. आणि एका जागेवरच बसून, तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की एका जागेवरच बसून तुम्हाला हे पारायण वाचायचं आहे. असं तुम्हाला 21 दिवस ही सेवा करायची आहे. दर गुरुवारी तुमच्या जवळपास केंद्र, मठ, मंदिर असेल तर त्या केंद्रात, मठात, मंदिरात जा, स्वामी महाराजांचं दर्शन घ्या आणि ही 21 दिवस तुमची ही सेवा सुरू ठेवा. या सेवेने नक्कीच तुमच्या मनातील जी काही इच्छा असणार आहे ती इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे. किंवा जर तुम्ही स्वामी महाराजांनी आम्हाला भरपूर काही दिलं आहे आणि त्याच्यासाठी मी ऋण व्यक्त करण्यासाठी ही सेवा करणार आहे, तर तशीही तुम्ही सेवा करू शकता. पण सगळ्यांनी ही सेवा नक्की करा. तुमच्या जवळपास जर ही सेवा कोणाला माहिती नसेल तर हा व्हिडिओ नक्की त्यांच्यापर्यंत शेअर करा. तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि लाईकसुद्धा करा. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.